नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी युवक भारती मराठी या पुस्तकातील पद्य विभागातील कविता अभ्यासणार आहोत. रोज मातीत, कल्पना दुधाळ यांची ही कविता आहे. शेतकरी स्त्रियांच्या मनातील भावभावना इथं या कवितेमध्ये व्यक्त झालेल्या आहेत. प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांची सिझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. धग असतेच आसपास, सिझरकर म्हणते माती हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. सिझरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोज मातीत राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. आपला स्वतःचा जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. आपल्या ओढगस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते अनुभवूया. प्रथम मी कविता वाचते. कवितेचं वाचन करून नंतर आपण एक एक कडव्याचा अर्थ समजून बघू. बघा, पहिलं कडवं इथं बघा आपल्याला दिसते. मी वाचते, लक्ष द्या. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते, कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई माग उरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा, आपण कवितेचा आता अर्थ बघू. काय आहे? रोज मातीत ही कविता कल्पना दुधाळ यांच्या सिझरकर म्हणते माती या त्यांच्या काव्यसंग्रहातील आहे. कल्पना दुधाळ यांचा दुसरा काव्यसंग्रह मगाशी आपण बघितलं धग असतेच आसपास, हाही प्रकाशित झालेला आहे. कल्पना दुधाळ यांची समग्र कविता ग्रामसंस्कृती, लोकसाहित्य, स्त्री संवाद, जागतिकीकरण इत्यादी प्रेरणांमधून झालेली पाहावयास मिळते. मानवी जन्मापासून मानवाला माती प्रेरणास्थानी राहिलेली आहे. आपण म्हणतो की माणसाची नाळच या जमिनीशी किंवा या मातीशी जोडलेली आहे. अनेक पिढ्या समृद्ध करणारी ही माती मानवी संस्कृतीची साक्षीदार राहिलेली आहे. आजपर्यंत अनेक कवींसाठी प्रेरणास्थान राहिलेली आहे. याच प्रेरणेतून कल्पना दुधाळ यांची रोज मातीत ही कविता साकार झालेली आहे. शेतामध्ये कष्ट करणारी स्त्री 12 महिने 24 तास मातीशी स्नेह राखत कष्ट करत असते.
ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांच्या सोबतीने तिचे काम सुरू असते. कष्टकरी शेतकरी स्त्री शेतात करत असलेली वेगवेगळी कामे, त्या कामाशी ती जोडत असलेले स्वतःचे नाते या साऱ्यांच्या नोंदी कवयित्री रोज मातीत या कवितेत नोंदवतात. ही कविता केवळ कल्पना दुधाळ्यांच्या जीवनाचीच कविता न राहता तमाम शेतकरी कष्टकरी महिलांची कविता म्हणून समोर येते. प्रथम आपण या कवितेच्या पहिल्या चरणाचे वाचन करून त्याचा अर्थ बघू. बघा. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. काय म्हटलंय? शेतकरी शेतात कांदे लावत असताना सर्वसाधारणपणे 2 प्रकारे कांद्याची लागवड करतो. एक सपाट वाफ्यात आणि दुसऱ्या प्रकारे सरी वाफ्यात. कांदे, भात, मिरची या पिकांची लागवड करत असताना प्रथम रोपे तयार करावी लागतात. तयार झालेली रोपे लागवडीसाठी मातीतून उपटून काढावी लागतात. उपटलेल्या रोपांच्या जुड्या बांधून त्या ज्या जागेवर लावायच्या किंवा ज्या जागेवर त्याची लागवड करायची त्या जागेवर त्या नेल्या जातात. मातीतून उपटलेली ही रोपे पुन्हा मातीत लावेपर्यंत किमान काही तासांचा काळ निश्चितच गेलेला असतो. ते उपटून पुन्हा तिथं लावेपर्यंतचा जो मधला कालावधी असतो तो भरपूर गेलेला असतो. मातीपासून अलग झालेल्या त्या रोपांची लावणी नीट नाही झाली तर ती रोपं गतप्राणही होतात. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, माणूस श्वासाशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे कांद्याची रोपे मातीशिवाय उभी राहू शकत नाहीत. सरी वाफ्यात कांदे लावणारी स्त्री, तिला असं वाटतंय की मी ही कांदे लावत नाही तर अनेक जीवांची लावणी मी करते. अनेक जीव तिथं ती काय करते? लावते. अनेक रोपांना ती जीवनदान देते. आणि म्हणूनच कवयित्री म्हणतात की नाही कांद ग जीव लावते बाई लावते. तिने लावलेली कांद्याची रोपे जमिनीशी एकरूप होतात, वाढीला लागतात. त्यांची झालेली वाढ ही केवळ कवयित्रीला वाढ वाटत नाही तर भूमीच्या अंगावरील गोंदण वाटते. तुम्हाला गोंदण माहिती आहे? हिरव्या हिरव्या रंगाचं पूर्वी काढायच्या बघा स्त्रिया. एक सौंदर्य असेल त्यातून जाणवत असेल किंवा देवांची नावं असायची हातावरती लिहिलेली, कपाळावरती बायका गोंदण काढायच्या. आता आपण टायटू काढतो तर त्याचा कसा रंग हिरवा असतो तसं काळ्या मातीवरती हिरवं गोंदण म्हणजे कशाचं गोंदण वाटतं? इथं कवीला काय म्हणायचं आहे? कुठला अर्थ अभिप्रेत आहे? तर जी रोपं येतात हिरव्या हिरव्या रंगाची ती, तर भूमीच्या अंगावरील तिला ते काढलेलं गोंदण वाटते. भूमीच्या अंगावर बाईने कष्टकरी स्त्रीने काढलेले गोंदण ही भूमीच्या सौंदर्यात भर घालते. ही सारी कामं करणारी स्त्री मातीत राबते आणि मातीतच नांदते. म्हणूनच कवयित्री म्हणतात रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता नांदणे हा शब्द आपल्याला माहिती आहे, आपण कशासाठी वापरतो? तुम्हाला नांदणे या शब्दाचा अर्थ, मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाती तेव्हा ती नांदायला गेली म्हणतो. नांदणे हा शब्द भाषेमध्ये स्त्रियांच्या कृतीसाठीच तयार झालेला आहे. सासर कसेही असो, स्त्री सासरी नांदतच असते. सुख दुःख या साऱ्यांना ती सामावून घेत असते. आता आपण पुढील कडवं बघू. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा आता काय आहे? ती नुसतंच काही शेतीची कामं करती, कांदे लावती असं नाही. तिच्याकडं फुलंसुद्धा तिच्या इथं आहेत. ती फुलांचे सुद्धा शेती करते. बघा, कांद्याच्या वाफ्यात झेंडूच्या शेतात राबणारी स्त्री झेंडूची फुलेही तोडते. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या सणाच्या काळात झेंडूच्या फुलांनी फुललेली शेती आणि बाजारपेठा आपल्याला पाहायला मिळतात. ही फुलं बाजारात येण्यापूर्वी झाडापासून त्यांना अलग करण्याचे काम देखील या शेतकरी स्त्रीला करावं लागतं. ती नुसतीच फुलं तोडत नाही तर देह तोडते असं म्हटलंय. बघा, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते.
तिनं असं का म्हटलंय देह तोडते? कारण त्या फुलांना ती त्या झाडापासून बाजूला करते आहे, त्यामुळे तिला काय वाटते की मी देह तोडते, झेंडू तोडते म्हणजे देह तोडते. झाडापासून त्यांना अलग करण्याचं काम देखील या शेतकरी स्त्रीला करावं लागतं. ती नुसतीच फुलं तोडत नाही तर देह तोडते असं कवयित्री म्हणते. जणू तिचे शरीर ती फुलांच्या रूपाने तोडते असं तिला म्हणायचं आहे. देह तोडणे म्हणजे शरीर कष्ट होणे, कष्ट करणे. असे कष्ट करून राबून तिच्या जीवावर तिच्या घराला संसाराला चांगले दिवस येतात. कारण तिनं कष्ट केलं तरच संसार चांगला होतो. कुठलीही बघा घरातली स्त्री जेव्हा चांगल्या पद्धतीनं संसार करण्यासाठी स्त्रीला घरातल्या कष्ट करावं लागतं, राबावं लागतं. अशा प्रकारे रात्रंदिवस राबून ती घराला झेंडूच्या फुलांच्या रूपाने समृद्धीचे तोरण बांधते. आलं लक्षात? रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. यानंतर पुढचं कडवं बघू आपण. उस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. बघा, कांद्याच्या वाफ्यात झेंडूच्या शेतात राबणारी स्त्री ऊसाच्या लागवडीतही स्वतःचे योगदान देते. ऊसाची लागवड करताना नवीन अंकुर फुटू शकेल असे डोळे असणाऱ्या ऊसाचा वापर केलेला असतो. तो ऊस लहान लहान तुकड्यात, ज्याला आपण कांडे म्हणतो, तसा तोडला जातो. त्या लहान कांड्यांनाच बेणं असं म्हटलं इथं. हे बेणं ती स्त्री जमिनीवर हंतरते, पाण्यामध्ये दाबते, जमिनीखाली दाबते. हे बेणं जमिनीत दाबल्याशिवाय त्याला अंकुर फुटत नाही. आणि म्हणून ती म्हणती की हे बेणं जमिनीत दाबल्याशिवाय त्याला अंकुर फुटत नाही. म्हणून ती म्हणते की मन दाबते. काय म्हटलंय बघा, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. मन दाबणे म्हणजे काय? इथं मन दाबणे हा वाक्प्रचार आलाय. मन दाबणे म्हणजे मन मारणे. तिला असं म्हणायचं आहे की कष्टकरी स्त्री, संसारी स्त्री मनातल्या भावभावना, इच्छा मनामध्येच दाबत असते. आणि जसे ऊसाच्या कांड्यापासून ऊसाचे भरघोस पीक येते, तसे त्या स्त्रीच्या कष्टातून तिचा संसार उभा राहत असतो, फुलत असतो. हा संसार उभा करण्यासाठी तिला शेतात मातीत कष्ट करावे लागतात. आणि म्हणून ती म्हणती की मी मन दाबून काय करते, माझा संसार काड्यांनी सांधते. सांधणे म्हणजे एकरूप करणे, एकजीव ठेवणे. आपल्या घराला घरपण कुणामुळं असतं? आईमुळं असतं. सगळ्या नात्यांना ती एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत असते. पुढं बघा, शेवटचं कडवं. उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. अशा प्रकारे कष्ट केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही. आणि म्हणून ती काय करते, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते. ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता ती सतत कष्ट करत असते. समृद्धीच्या रूपानं हिरवी होऊन म्हणजे समृद्धीच्या रूपानं ती मागं उरते. बघा काय म्हटलंय, हिरवी होऊन मागं उरते. आता हिरवी होऊन इथं काय, शेतामध्ये हिरवं पीक डोललं की शेतशिवार सगळं फुलतं आणि त्यामुळं घरादाराला समृद्धी प्राप्त होती. शेतकऱ्याचं जीवनच मुळात शेतावरती ते अवलंबून असतं. आणि म्हणून तिनं म्हटलंय हिरवी होऊन मागं उरते बाई उरते. म्हणजेच काय, ही कष्ट करणारी स्त्री समृद्धीच्या रूपानं मागं उरते. जीवनरूपी विहिरीचं पाणी शेंदत असते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. आता इथं विहिरीचं पाणी सुद्धा तिला या शेतामध्ये द्यावं लागते. दुसरा अर्थ तिनं स्वतःबद्दल काय घेतलाय, जीवनरूपी विहिरीचं पाणी शेंदत असते. म्हणजेच आपले जीवन किंवा आपलं सर्वस्व ती काय करती, पणाला लावती. आणि रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. सिझरकर म्हणते माती या त्यांच्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की संपूर्ण कवितेमध्ये या कष्टकरी स्त्रियांचे अनुभव शब्दबद्ध झालेले आहेत. एक आकडा आपण काय लक्षात घेतलं बघा बरं, की गोंदते, मिग नांदते, पुन्हा बाई नांदते, हिरवी होऊन मागं उरते या शब्दांमधून स्त्रियांची भाषा समोर येते. म्हणजे हे स्त्रियांविषयी वर्णन केलेलं आहे. दुसरं काय, वाफा,
काळी आई, झेंडू तोडते, बेणं, कांड्या या शब्दांवरनं कृषी संस्कृतीत येणारे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शेतकरी वर्गासंबंधी किंवा कृषी संदर्भात अशा प्रकारे ग्रामसंस्कृतीला जोडून असलेली ही कविता रोज मातीत इथं आपण आज अभ्यासलेली आहे. पुढच्या अभ्यासामध्ये किंवा पुढच्या तासामध्ये आपण याचा सविस्तर याच्या विषयीवरची कृतींचा अभ्यास कसा आहे ते बघू. धन्यवाद.